हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आम्ही आलो आहोत परत एकदा कोकणात, बट नाव विथ फ्रेंड्स. आणि आधीचा व्लॉग जाऊन बघितला नसेल गगनबावडा स्टेचा तर नक्की जाऊन बघा, तरच तुम्ही कनेक्ट करू शकाल. कारण गगनबावडावरून थेट आम्ही आलो आहोत देवगडमध्ये. हे आहे देवगडमधील विंडमिल गार्डन आणि हे एकदम समुद्र किनाऱ्यावरच आहे. खूप सुंदर व्ह्यू होता. सनसेटचा वेळ झालेला आणि हे समुद्र आणि गार्डन खूप सुंदर दिसत होतं. मिनी काबोदेराम आहे का? ओ ब्लॉग. सनसेटचा टाइम झालेला आणि खूप सुंदर व्ह्यू दिसत होता, त्यामुळे आम्ही इकडे फोटोशूट करून घेतले. नख लागली ना सुप्रिया? नख लागली का? मग काय? आणि गार्डनच्या समोर होतं फ्लाइंग कोकन. दिस इज इंडियाज फर्स्ट अँड महाराष्ट्राज लॉंगेस्ट झिपलायनिंग. आम्ही निघालो आहोत झिपलायनिंग करायला, ते पण फ्लाइंग कोकन थ्रू. तर हे झिपलायनिंग वयाच्या 5 वर्षापासून करू शकतो आणि त्याचे रेट होते 600 रुपीज फॉर अडल्ट्स. आणि इकडे फुल ऑन सेफ्टी आणि इन्स्ट्रक्शन्सनी हे केलं जातं. काही घाबरण्यासारखं नाही आहे. फोन पडू नये. काय देणार? रोप देणार. ती फक्त पकडायची तुम्हाला. जर थांबलात तरच. हा, पकडायचं ओढत देणार. ठीक आहे ठीक आहे, कळालं. बसायचं. हा, बसा. काय फोल्ड करा. आणि हे मध्ये थांबलेलं आहे. आणि इथे मध्ये थांबलं की हे लोक रोप देतात, मग वडून नेतात. असं वडून नेतात. दुखायला लागलं. पाय वर घ्या. पाय 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 उभे राहा. 1 मिनिट. प्रतीक इकडे बघ. घाबरतो खूप. कसं वाटलं? हाऊ वॉज द फीलिंग? घाबरत होता किती तू? हात सोड, हात सोड. हात का सोडत नव्हतास? घाबरलेलास ना? शूज खराब होईल कुठे. असू देत. हे किती छान बीच आहे. झिपलायनिंग थ्रू खाली आलो आणि आम्ही बसलो बीच साईडला एकदम रिलॅक्सेशनसाठी, फुल सनसेट व्ह्यू एन्जॉय करत. खरंच दिस वॉज अन रिअल पीस. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? इट वॉज गुड, ॲडव्हेंचरस. पण इतकं काही मोठं नव्हतं है ना? हा, लगेच संपलं. मला काहीच नाही वाटलं, नुसतं हा हा एक्सप्रेशन दिले. तर ते व्हिडिओ काढण्यातच गेला अर्धा वेळ. इकडे 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 फोन करा. बघितलंच नाही. खाली व्ह्यू काय बघितलंच नाही, फक्त व्हिडिओ. तिथली माणसं बघून ओ करत होते. आणि हा घाबरलेला है ना. व्हिडिओ कसा काढला? थरथर थर. नंबर. भाभी तुम्हाला कसं वाटलं? खरंच कासव आहे? कसलं कासव आहे? शपथ, केवढं मोठं कासव आहे. अंगावर दे मला शूज. फक्त कवटी आहे. नाही रे, तोंडाची कवटी फक्त.
त्यानंतर आम्ही पोचलो अलाय ह्या स्टे रिसॉर्टमध्ये आणि हे देवगडपासून खूप जवळच आहे आणि रूम्स तर खूप सही होत्या. अँड दिस इज क्विक रूम टूर. तर हा होता हॉललाच अटॅच किचन होतं आणि रेफ्रिजरेटर वगैरे बऱ्याच फॅसिलिटीज दिलेल्या त्यांनी. आणि हे बुक केलेलं आम्ही Airbnb-वरून. आणि इकडे होतं वॉशरूम, ते खूप क्लीन आणि छान होतं. दिस वॉज बेडरूम आणि इथूनच आहे बाल्कनी जिथे आम्ही फ्रेंड्ससोबत चिल करत बसलेलो. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल टू माय वेलकम. आता आम्ही आलेलो आहे रिसॉर्टचं नाव आहे आलाय रिसॉर्ट. आम्ही आलेलो आलाय रिसॉर्ट देवबागला. ठीक आहे. आणि इथे कसं आहे आता, इथे बघा, हे आमचं जेवण बिवण झालेलं आहे, सगळं झालंय. विषय खोल आहे, बट दुसरा खोल विषय तुम्हाला दाखवतो. दुसरा खोल विषय जरा बघा. इकडे कसं आहे माहितीये का, शांततेत ऐका. आमच्या वहिनींची घोरण्याची गाडी विथ ब्रेक ऐका. कसं आहे माहितीये का, तुम्हाला डेमो दाखवतो. हे ऐका, ही आमची सुप्रिया वहिनीची गाडी आहे का. आले का, ब्रेक ब्रेक ब्रेक. हा सगळा प्रँक मला दुसऱ्या दिवशी कळाला, माझ्यावरती रात्री केला गेला होता. येस, ही इसका बदला लिया जाएगा. आणि हो, सकाळी आम्ही 6ला उठलो आणि रूमच्या बाहेरचा व्ह्यू जस्ट वाव. इकडे समुद्र दिसत होता, फुल ऑफ सनराईज आलेला आणि खूप सही व्ह्यू दिसत होता. सिरियसली सकाळी उठल्या उठल्या एकदम मूड फ्रेश होऊन गेला. मी ह्या प्रॉपर्टीचे डिटेल्स नक्कीच कॅप्शनमध्ये देईल, डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही ऑनलाईन Airbnb किंवा दुसऱ्या booking.com वगैरेवरून चेक करू शकता. कारण की चार्जेस तिथे वेगवेगळे दिसतील, सीझन टू सीझन वॅरी होत राहतात. आणि हो, इकडे इथून पुढे आहे रिअल ॲडव्हेंचर. कारण आम्ही एवढ्या लवकर का उठलो, तर प्रशांतची एंगेजमेंट रिंग हरवली आहे. सो आम्ही रिटर्न निघालो आहोत गगनबावड्याला. कारण आम्ही बरेच व्हिडिओ बघितले, तर गगनबावड्याच्या रिसॉर्टमध्ये एका व्हिडिओमध्ये त्याच्या हातात रिंग आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये नाही आहे. सो वी होप तिथेच पडली आहे पूलमध्ये. सो त्यामुळे आम्ही निघालो आहोत त्याची रिंग शोधायला. रिटर्न 150 or 200 किलोमीटर्स बॅक. कुठं मला नाही दिसत आहे, पण हा दिसली. आपल्याला कुणाला दिसले एवढी इथं आहे. तेच की, प्रशांतनी एंगेजमेंट रिंग हरवली त्याची. आम्ही तारकल्लीवरून इकडे रिटर्न आलो. तर मंडळी, अशा प्रकारे परत आता आहे पशाला पुलामध्ये उतरून परत एकदा इकडे एंगेजमेंट करणार आहे आम्ही. ज्या हॉरर विलामध्ये आम्ही इथे राहिलेलो, त्या हॉरर विलामध्ये आमचे प्रशांत भाऊ यांनी रिंग सांडलेली. पादत अशी सांडली की आम्हाला 150 किलोमीटर परत रिंग. व्हायब्रेशन जास्त होतं रे ते. आम्ही सकाळी 6 वाजता निघालेलो, 9:30ला पोहोचलेलो आहे फक्त रिंग साठी. फायनली आम्ही प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून त्यांनी मग की तिथंच त्याच पोझिशनला शोधली. उतरून काढ ना, असंही तो आंघोळ नाही केली. उतर, पॅन्ट काढ, उतर, जा डायरेक्ट. जा जा, चेंज आहे की आपल्याकडे सामान. उतर उतर प्रशांत, उतर. कशाला पाणी काढायचंय, उतर. उतर, पाणी नाही काढणार सुद्धा. मग उतर की, पाणी दे. उतर उतर, गारे. शक्ती आणली होती, हाताने पण निघेल. आहे आहे. कुठे
इथं व्हिडिओ मध्ये कळलं आम्हाला थोडं. व्हिडिओचा फायदा ब्लॉग. एवढे जण आले पण एंगेजमेंटला. ये आले का आले का आले का अमृता काढ. सापडले बघू. अरे थांब बघा डायमंड रिंग हरवली. पुलामध्ये मी म्हणत होतो बसून काढायची चांगली. मग पुलात बसून रिंग घातली असते पुलात पडलेली. चांगले टॉवेल बिवल सगळे आपल्याकडे. अरे ती दिसते का कुठं. ती दिसते का कुठे जिने बोलवलं परत. मग प्रशांत कसं वाटतंय. आता गॉगल घातला नाहीतर आहे तसं झालेलं. सगळ्यात मोठा ऍडव्हेंचर हाच होता जो आम्ही आता कम्प्लीट केलेला आहे विथ सक्सेसफुल ना. स्टील मेमोरेबल राहील. हो परत माघारी आल्यापासून थ्रिल चालू आहे काय ना काय. आतमध्ये आहे इथं आहे कोणीतरी. जाऊच दे ना इथून. ये बाबा ये बाहेर. ते काय आलं असेल माहिती का अशी कुठेतरी पडली असेल तिने आणून ठेवली होती तिथे समोरच. मला पुलातच भेटणार. लय मजा केली ना पुलात. घ्या या परत. अयो सगळं रक्कमच आहे. डेंजर आहे हा. जंगल जंगल. उठली इकडे बघ इकडे बघ. झाली झोप. झोपाळ प्राणी काढलाय. झोपाळ प्राणी. ही पोरगी सकाळपासून झोपली. सवय लागली मला ह्यांची झोप. या ट्रिप मध्ये त्याच्याशिवाय दुसरं काय बोललेलं नाही. त्यामुळे तुम्हाला झाली झोप. जास्त झोपायची सवय आहे त्याच्यामुळे मला अगं ती तसं करते तुला माहितीये का. तिचा एक डोळा कधी कधी येणार खरंच हालायचं बंद नव्हतं. परत एकदा. अगं नीट हलवून दाखव. नीट ती बघती एक ठिकाणी बघती ना मग इकडे 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 हलवून दाखव नीट. तसं करू एक एक टॅलेंटेड. बरं झालं तुझ्या जागी रात्री ही नव्हती. असं असं केलं असतं. मी तर गायबच झालो असतो. आज पेट डोळ्यात पांढरं झालं रेलिंग वरनं.